आत्याचा मुलगा नुकताच 12वी झाला. त्यामुळे त्याने पुढे काय करावं हाच विषय घरात सध्या जोरात सुरू आहे. त्या टीव्हीवर एनडीएचा पास आउट सेरेमनी पार पडल्याची आणि सीडीएस अनिल चौहान यांनी परेडची सलामी घेतल्याची बातमी झळकायला लागली. तसं भावाच्या डोक्यात मिशन एनडीए फिरू लागलं. तुमच्याही डोक्यात हे वारं फिरत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिरू. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने 1955 मध्ये पुण्यात खडकवासला इथे एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. 12वी नंतर इथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर 6 महिन्यांनी म्हणजेच वर्षातून 2 वेळा एनडीए तसंच नेव्हल अकॅडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँचसाठी 400 विद्यार्थ्यांची म्हणजे 381 मुलं आणि 19 मुली अशा 400 विद्यार्थ्यांची संपूर्ण देशभरातून निवड केली जाते. यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. निवड प्रक्रियेसाठी जाहिराती प्रसिद्ध होतात आणि या प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा केंद्र, शारीरिक तंदुरुस्तीचे निकष या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती दिली जाते. एनडीए निवड प्रक्रियेत 2 प्रकारच्या परीक्षा असतात. एक ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असते आणि दुसरी इंटरव्ह्यू प्रक्रिया. एनडीए निवड प्रक्रियेबद्दलची पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूपीएससी द्वारे घेतलेली ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा, ज्यात 2.5 तासांचे 2 पेपर असतात. पहिला पेपर गणिताचा 300 मार्कांचा असतो आणि दुसरा पेपर जनरल अबिलिटीचा म्हणजे सामान्य क्षमता चाचणीचा 600 मार्कांचा असतो. यामध्ये 200 मार्कांचा इंग्लिशचा तर 400 मार्कांचा फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, इतिहास, भूगोल, ताज्या घडामोडी अशा विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. जनरल अबिलिटी टेस्टमध्ये सामान्य क्षमता चाचणीमध्ये 150 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात. या परीक्षेसाठी करंट अफेअर्सचा अभ्यास चालू ठेवावा लागतो. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असतं. गणिताच्या पेपरमध्ये 120 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण असतात आणि या पेपरचा अभ्यासक्रम हा 12वी पर्यंतच्या गणिताच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. त्यामुळे तुम्हाला एनसीईआरटी गणिताची पुस्तकं नीट वाचून अभ्यास करणं आवश्यक आहे. यूपीएससीच्या परिपत्रकानुसार गणिताच्या पेपरच्या अभ्यासक्रमात अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, वेक्टर अल्जेब्रा, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी असे विषय समाविष्ट असतात. तुम्हाला 10वी पर्यंतच्या इतिहास आणि भूगोलाचाही जास्त अभ्यास करावा लागतो. शिवाय या परीक्षेत सामान्य विज्ञानाचे प्रश्नही असतात. दोन्ही पेपरसाठी तुम्हाला 2.5 तासांचा वेळ मिळतो. म्हणजे टोटल 5 तास ही परीक्षा असते. आता येऊया एसएसबी इंटरव्ह्यूकडे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेनंतर साधारण 3 महिन्यांनी या परीक्षेचा निकाल जाहीर होतो, जो upsc.gov.in या वेबसाईटवर बघता येतो. या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढच्या 3 महिन्यात या एसएसबी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. एसएसबी म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. ही एक संस्था आहे जी भारतीय सशस्त्र दलात अधिकारी नेमण्यासाठी उमेदवारांचं मूल्यांकन करते. हा इंटरव्ह्यू 5 दिवस चालतो, ज्यात 2 टप्पे असतात, ज्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा कस लागतो. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम यादी जाहीर केली जाते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांचं प्रशिक्षण दिलं जातं आणि हे विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची म्हणजे जेएनयूची पदवी घेऊन उत्तीर्ण होतात. इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या काही सायकोलॉजिकल टेस्ट इंटरव्ह्यूचा भाग म्हणून घेतल्या जातात, जसं की द थेमॅटिक अपरसेप्शन टेस्ट, वर्ड असोसिएशन टेस्ट, सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट, सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट. थेमॅटिक अपरसेप्शन मध्ये तुम्हाला स्लाइडवर एक चित्र 30 सेकंदांसाठी दाखवलं जातं. नंतर तुम्हाला 4 मिनिटं दिली जातात आणि त्यात तुम्हाला स्क्रीनवर दिसलेल्या त्या चित्राविषयी लिहायचं असतं. वर्ड असोसिएशन टेस्टमध्ये स्क्रीनवर शब्द दिसतात, त्याची विद्यार्थ्यांना वाक्य तयार करायची असतात. सिच्युएशन रिॲक्शन टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना 60 प्रसंग दिले जातात. त्यावर तुम्ही कसं रिॲक्ट कराल हे तुम्हाला लिहून काढायचं असतं आणि सेल्फ डिस्क्रिप्शनमध्ये स्वतःविषयी बोलायचं असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना ग्रुप्समध्ये पण काम करावं लागतं. मग त्यात ग्रुप डिस्कशन आलं, ग्रुप प्लॅनिंग आलं, कमांड टास्क आला, जिथे तुमची नेतृत्व क्षमता दिसून येते. एक लेक्चर सेशन असतं, जिथे विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावर बोलायचं असतं. या सगळ्या टास्क नंतर विद्यार्थ्यांचा एक पर्सनल इंटरव्ह्यू असतो. हा पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे एसएसबी इंटरव्ह्यूचा महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा असतो. त्यानंतर सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना पुढचं ट्रेनिंग देऊन भारतीय संरक्षण दलांच्या सेवेत अधिकारी म्हणून 1 लाख रुपये महिना या पगारावर दाखल करून घेण्यात येतं. आता लोकांना पडणारे काही कॉमन प्रश्न बघू. एनडीए मध्ये जाण्यासाठी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स यापैकी कंपल्सरी काय घ्यावं लागतं? तर एनडीए मध्ये जाण्यासाठी 12वी पर्यंत सायन्स स्ट्रीम घेणं फायद्याचं आहे, पण सक्तीचं नाही.
आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थीही एनडीए साठी अप्लाय करू शकतात, मात्र यासाठी 11वी-12वीला गणित विषय घेणं फायद्याचं ठरतं। एनडीए साठी नेमकं अप्लाय कधी करावं? एनडीए मध्ये प्रवेशासाठी जास्तीत जास्त संधी घ्यायच्या असतील तर एनडीए प्रवेश परीक्षेची पहिली संधी वयात बसत असेल तर 11वी संपल्यानंतरच्या सप्टेंबर महिन्यात घ्यावी, म्हणजे 12वी नंतरच्या सप्टेंबर महिन्यात शेवटची संधी मिळू शकते। या परीक्षेचा अर्ज नेमका कुठे आणि कधी भरायचा? तर ऑनलाईन पद्धतीने upsconline.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल। ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 19 मेला सुरू झाली। इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 जून पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। परीक्षेसाठीचा क्रायटेरिया काय? तर कॅन्डिडेट भारतीय असावा किंवा नेपाळ, भूतानचा नागरिक असावा। पाकिस्तान, श्रीलंका, बर्मा, केनिया, युगांडा, तांझानिया, झांबिया, इथिओपिया, इजिप्त या देशातून भारतात परतलेले नागरिक सुद्धा या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात। शिवाय कॅन्डिडेटचं वय वर्षही 16 ते 19 वर्षांमधलं असावं, हा या प्रवेश प्रक्रियेचा क्रायटेरिया आहे। तर ही होती एनडीएच्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।